आणि आता राजकीय महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूया। मनोज जरांगे पाटलांचं उपोषण लावणीवर। मनोज जरांगे पाटील 4 जूनऐवजी आता 8 जूनपासून उपोषण करणार। जरांगेंच्या उपोषणाला अंतरवाली सराटीमधील नागरिकांचा विरोध। उपोषणाला परवानगी देऊ नका, नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे मागणी। जरांगेंच्या आंदोलनाचा मतदानावर काहीच परिणाम झाला नाही। राधाकृष्ण विखे पाटलांचं मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर भाष्य। सुजय विखे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असाही विश्वास। फार परिणाम झाला म्हणून शेवटी मराठा आरक्षणासाठी आम्ही सुद्धा पुष्कळ काम केलेलं आहे। मतमोजणीपर्यंत थांबवा आपण, पण मताचा फरक मोठा राहील एवढं मात्र तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू शकतो। जातीपातीच्या राजकारणाचा निवडणुकीत फटका बसतो, मात्र माझा विजय निश्चित। पंकजा मुंडेंनी व्यक्त केलाय विश्वास। जे निवडणूक काळामध्ये जे जातीचं समीकरण पुढे आलं त्याला कुठेतरी काही किनार लागेल किंवा फटका बसण्याची शक्यता आहे। तर या सगळ्या गोष्टींचा निवडणुकीवर परिणाम असतोच, नाही म्हणणं हे चुकीचं ठरेल। आता उद्याच्या निकालानंतर याच्यावर मी भाष्य करणं उचित राहील। माझ्या मनात कुठलीच धाकधूक नाही, उद्या लोकांचा अंदाज माझ्या बाजूने दिसेल। अमरावतीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंचा हा दावा। अरविंद सावंतांचा आव्हानच नाही, माझाच विजय होणार। उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा। दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया। अतिशय महत्त्वाचा आहे, कारण काम करणारी व्यक्ती असते ना, तिला काम करणं महत्त्वाचं असतं आणि एखादा आपल्याकडे पोस्ट असेल तर त्या कामाला आपल्याला पुष्टी देता येते, त्याला एक गती देता येते। एक्झिट पोलवर नाही तर जनतेच्या मतांवर विश्वास। नागपुरातील जनता माझ्या पाठीशी। काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंना विश्वास। कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंचं बॅनर सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले। खबर पक्की हॅट्रिक नक्की, शिंदेंच्या बॅनरवर हा उल्लेख आहे। उद्याचा गुलाल आम्हीच उडवणार। रवींद्र धंगेकरांना विजयाचा विश्वास। पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व उमेदवारांचे जास्त लीड माझा असेल असाही दावा।